नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. धुळवडीच्या आपल्या सगळ्यांना भरपूर शुभेच्छा. रंगुनी रंगाचा सारा रंग माझा वेगळा असं म्हणणारा हा सण, धुळवडीचा सण, त्या रंगामध्ये न्हाताना सुद्धा सखी सह्याद्रीचा आजचा हा विशेष भाग आहे. आणि धुळवडीचं औचित्य साधून अशाच एक वेगळ्या पाहुण्यांना आपण आज इथं आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्याविषयी सांगायचं म्हणजे दूरदर्शनच्या संस्कार या मालिकेमध्ये आपण त्यांना पहिल्यांदा बघितलं आणि यानंतर धडाकेबाज सुरुवात झालेली आहे त्यांची. वेगवेगळे ट्रॅव्हल शोज, कुकरी शोज, कॉमेडी शोज या सगळ्यामध्ये आपण त्यांना बघत असतो. विविध कार्यक्रमांचं निवेदन करताना ते आपल्याला दिसतात. आणि त्यांच्याविषयी खास सांगायचं म्हणजे विविध कार्टून पात्र नॉडी, निंजा हातोडी ही सगळीजण आपल्याला भेटतात ती यांच्या आवाजातनं. हॉलिवूडमधली पॅमेला अँडरसन, अँजेलिना जोली ही सुद्धा आपल्याला भेटते, ती सुद्धा यांच्या आवाजातनं. होय, सुजाण प्रेक्षकांनी नक्की ओळखलेला आहे हा आवाज. ही व्यक्ती कोण आहे? व्यक्ती एक, कला अनेक. आणि तसं म्हटलं तसंच रंगुनी रंगाचा सारा रंग माझा वेगळा असं आपल्या कलेच्या माध्यमातून सतत व्यक्त करणारी आजची आघाडीची डबिंग आर्टिस्ट मेघना एरंडे. हाय मेघना, सखी सह्याद्रीमध्ये तुझं स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. खूप छान वाटतंय पुन्हा एकदा दूरदर्शनमध्ये आल्यामुळे. मला असं माहेरी आल्यासारखं वाटतंय. आणि नेहमी या खुर्चीमध्ये बसायची सवय, आज पहिल्यांदा या खुर्चीत आल्यावर जरा वेगळं वाटतंय. आमच्या दृष्टीने खूप अभिमानाची गोष्ट आहे की तू आज आमच्याकडे पाहुणी म्हणून येतेस. आणि धुळवडीच्या तुला भरपूर शुभेच्छा. नक्कीच. आणि इतका छान रंगमयी असा उत्सव मिळालाय आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा धुळवडीच्या अनेक शुभेच्छा. धन्यवाद. आपल्या गप्पांना सुरुवात करूया. मेघना एरंडे यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. आजचा आपला विषय आहे आवाजाची किमया. या जादुई आवाजाची किमया कशा साधतात त्या त्यांच्याकडून जाणून घेऊया. मेघना, तू आमच्या घरचीच आहेस, पण तरी सुद्धा खूप एक मोठी कलाकार आहेस. हे जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा ही मुळात तुझी सुरुवात कशी आणि कुठून झाली? कारण असं की वयाच्या 30शीमध्येच कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण करणं, हे असे खूप मोजके कलाकार आहेत की ज्यांना हे साध्य झालेले, आणि त्यापैकी तू एक आहेस. तुझ्याकडनं याविषयी जाणून घ्यायचंय. नक्कीच पल्लवी, जसं तुम्ही आत्ता म्हणालात की वयाच्या 30शीमध्येच 25 वर्ष पूर्ण झाली, तर त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग होता की ज्या मला काहीच कळत नव्हतं तेव्हा जो माझा छंद होता तो मी फक्त जोपासत होते. नंतर त्या छंदाचंच करिअरमध्ये रूपांतर झालं, ही खूपच जमेची बाजू आहे. पण जेव्हा तुम्ही खूप छोटे असता आणि जसं तुम्ही मातीला आकार देता तसं तुमचा तो घडा बनतो, तसं थोडंसं माझ्या बाबतीत झालं की मला काहीच कळत नव्हतं. मी अगदी छोटी होते तेव्हापासून शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा किंवा नाट्य स्पर्धा विद्याताई पटवर्धन यांच्या हाताखाली मी तयार झाले. सो ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या आणि मग हळूहळू एक एक टप्पा पुढे गाठत गाठत मी आज इथपर्यंत पोचले. तर नेहमीसारखंच की थोडंसं परिश्रम, थोडंसं मला वाटतं भाग्य, या सगळ्यात, आणि आई वडिलांची सगळ्यात महत्वाचं म्हणजे आई वडिलांची साथ, त्यांनी दिलेला पाठिंबा, यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकले. मेहनतीला पर्याय नाही हे तू सतत तुझ्या कामामधनं सिद्ध केलेलं आहेस आणि तू खूप मेहनत घेतेस हे आम्ही सगळे जाणून आहोत. याविषयी बोलताना जेव्हा आवाजाची किमया तू साध्य करतेस तेव्हा मुळात डबिंग हे क्षेत्र काय आहे, व्हॉइसिंग हे क्षेत्र काय आहे, याविषयी आधी आपण सांगूया. नक्कीच. मला इथे डबिंग विषयी थोडंसं विस्तृतरित्या सांगायला आवडेल, कारण आपल्याकडे असं डबिंगला एवढं महत्व नाहीये. जसं जपानमध्ये डबिंग आर्टिस्टला, व्हॉइस ओव्हर आर्टिस्टला सेईयू असं म्हणतात आणि ते म्हणजे ब्रँड अँबॅसेडर्स वगैरे असतात त्यांच्या कॅरेक्टर्सचे. तर डबिंगमध्ये कसं असतं की 2 रूम्स असतात, एक रेकॉर्डिंग रूम असते आणि एक जिथे आम्ही ऍक्च्युअली डब करतो ती रूम असते. आणि माझ्या समोर स्क्रीन असतो, त्या स्क्रीनवरती मला ते कार्टून किंवा जे कॅरेक्टर डब करायचंय ते समोर दिसत असतं. माझ्या कानाला हेडफोन लावलेला असतो, माईक वरती मला त्या आवाजात त्या एक्सप्रेशनमध्ये बोलायचं असतं आणि माझ्या हातामध्ये स्क्रिप्ट असते. सो ऍट अ टाइम तुम्ही जे स्क्रीनवर चाललंय ते बघायचं, त्याला लिपसिंग करायचं, त्याचे एक्सप्रेशन द्यायचे, स्क्रिप्ट मधलं वाचायचं, कानामध्ये जो पायलट येतोय, जो ओरिजिनल ट्रॅक आहे, जॅपनीज असेल किंवा इंग्लिश असेल किंवा कुठलाही, तो ट्रॅक ऐकायचा आणि त्याप्रमाणे तुम्ही ते बोलायचं. सो ह्या सगळ्या एक 7-8 गोष्टी जेव्हा तुम्ही एकत्रितपणे करता तेव्हा एक डबिंग होतं. तर सुरुवातीला ऍक्च्युली हे इतकं सोपं नाहीये जितकं ते वाटतं, पण एकदा का सराव झाला, तुम्ही सराईत झाला त्याच्यामध्ये, की ते तुम्हाला नक्कीच जमू शकतं. खरंय. हे तू सांगताना प्रोसेस जी आहे ती अगदी सरळ, सोपी, सरळ आहे, पण वेळेच्या दृष्टिकोनातून विचार करतो
तेव्हा ही खूप पेशन्स संयमाची करण्याची प्रक्रिया आहे. त्याविषयी सांग ना, की नेमकं हे कशा पद्धतीने हळूहळू तुझं डेव्हलप होत गेलं. नक्कीच. मी अगदी खूप छोटी होते तेव्हा मी अनेक हिंदी सिनेमांमध्ये छोट्या हिरोईन्सची कामं करायचे. म्हणजे इंग्लिश बाबू देसी मध्ये मी छोटी सोनाली बेंद्रे होते, त्याच्यानंतर कसम तेरी कसम, दीदी, एक अजूबा, अशा अनेक चित्रपटांमध्ये मी चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम करायचे. तेव्हा माझं स्वतः मला डब करायला लागायचं. आणि तेव्हा असायचं जसं की नाही मला असं कानात ट्रॅक बिक नकोय. आणि मी इतकी छोटी होते की मला खुर्चीवर उभं राहायला लागायचं. आणि समोर जे लिपसिंक आहे माझं, जे मी बोलते ते मला डायलॉग्स पाठ असायचे, कारण आधी मी ते शूट केलेलं असायचं. आणि मग त्यावेळेला जिथे माझा डायलॉग सुरू झालाय तिकडे तो बघून जिथे संपला तिकडे मी थांबायचे. सो तेव्हा मला हेडफोनची गरज नव्हती, पायलटची गरज नव्हती. जोपर्यंत त्या गोष्टीचं ज्ञान नव्हतं, अज्ञानात सुख होतं की जिथे सुरू केलं तिकडे सुरू करायचं, जिथे थांबलं तिकडे थांबायचं आणि त्या आवाजात बोलायचं. आणि मग असं करता 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 लक्षात आलं की मला वेगवेगळे आवाज काढता येत आहेत. माझ्या आई वडिलांना कळलं की हिला फक्त तिचाच आवाज नाही, तेव्हा माझा आवाजच असा होता. मी छोट्या बाळासारखंच बोलायचं, मी छोटी होते ना. तर तेव्हा म्हणजे मी असं करत होते. आणि मग या वेगवेगळ्या आवाजांमुळे मला हे एक वेगळं क्षेत्र मिळालं. आणि तेव्हा जस्ट डिझनी लॉन्च होत होतं, म्हणजे एक वेगळी वाहिनी इथे लॉन्च होत होती, वेगळे कार्यक्रम इथे अॅनिमेशनचे तयार होत होते. तर मग तेव्हा त्यांना मुलं हवी होती जी ऍक्च्युली मुलांच्या आवाजात बोलू शकतील. आता आम्ही मोठे झालोय, आम्ही लहान मुलांचा आवाज काढतो, त्याच्यात तो इनोसन्स नसतो. पण जेव्हा आम्ही लहान होतो आणि लहान मुलांचा आवाज काढायचो तेव्हा ते खूप नॅचरल वाटायचं. सो तेव्हा आम्ही एक 7-8 मुलं होतो जे सिलेक्ट झालं होतं. एली लुईस यांनी आम्हाला सिलेक्शन केलं होतं आमचं. आणि मग तेव्हा आम्हाला थोडंफार ट्रेनिंग देण्यात आलं. आणि सो आम्ही जे अगदी 7-8 जण आहोत ज्यांना चांगलं ट्रेनिंग मिळालं ते शेवटपर्यंत आम्ही टिकलो. क्या बात आहे, मस्त. हे जे आहे ना, डिझनी आणि तुझं नातं जे आहे, म्हणजे वेगवेगळे कार्टून कॅरेक्टर्स आणि तुझं नातं, आणि त्या अनुषंगाने आज सगळ्यांचे आवाज आज सगळ्या बच्चे कंपनीला आणि आम्हाला मोठ्याने ऐकायचे आहेत. हो नक्कीच, का नाही. म्हणजे जे कॅरेक्टर्स बघून तुम्ही मोठे होता ते कॅरेक्टर करायला मिळण्यामध्ये एक वेगळी मजा असते. आणि थोड्या दिवसांनी तुम्ही त्या कॅरेक्टर सारखं वागायला लागता, त्या कॅरेक्टर च्या माध्यमातून तुम्ही तसं जगायला लागता. असं बऱ्याच वेळेला होतं. जसं नॉडी हे माझं एक कॅरेक्टर आहे, तर तो खूप चांगला मुलगा आहे. तो टॉयलँडमध्ये राहणारा गुडी गुडी बॉय आहे. त्याच्यानंतर निंजा हतोडी हा सुद्धा हिरो आहे, बच्चे कंपनीचा खूप लाडगा आहे तो. एक्झॅक्टली. त्यामुळे आणि तो खूप चांगले चांगले त्याच्यामधनं मेसेजेस देत असतो त्याच्या कार्टून्स मधनं, जसं की निंजा हतोडी. डिंग 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 डिंग, होली खेलते वक्त रंगों का अपव्यय ना करे, ठीक से करना और हाँ सावधानी बरतना. डिंग 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 डिंग. वाव. आता नॉडी. नॉडी. मैं छोटा सा नॉडी हूँ और मैं आप सबको से कहना चाहता हूँ कि अगर आप खेलने जा रहे हो तो ढेर सारी होली खेलना, लेकिन हाँ किसी को भी जो वाटर वाले बलून होते हैं ना वो बिल्कुल मत मारना, ठीक है. जपानचा शिनचॅन. ओके. शिनचॅन जरा वात्रट असतो. ओके. पण ती सुद्धा एक मजा आहे. म्हणजे मी स्वतः इराला बॅन करेन माझ्या मुलीला की फार शिनचॅन बघू नकोस म्हणून. तरी सुद्धा की आंटी क्या करे हो, देखो आज तो मैंने आपको रंग लगाया, कल आप मुझे रंगना मत. हे ऐकून सगळे रंग लावायला येणार आहेत. नक्की नक्की नक्की. आता बॉब द बिल्डर. ओके. बॉब द बिल्डर मध्ये ही एक सिमेंट मिक्सर आहे डीझी नावाची, आणि ती सारखी हसत असते. सो जिथे बॉब द बिल्डर मध्ये हे सगळे कन्स्ट्रक्शनचे इक्विपमेंट्स आहेत जे तयार होतात, तर ते मुलांना थोडंसं यातली ज्ञान पण देत असतात की ही सिमेंट मिक्सर आहे, हा मक आहे, हा स्कूप आहे, हा रोली आहे. सो ते इंट्रोडक्शन पण देत असतात. सो सगळ्यात क्युटेस्ट कॅरेक्टर हे होतं जे मला मिळालं. आणि कुठल्याही कॅरेक्टर आम्हाला ऑडिशन द्यायला लागते. जसं एखादं कॅरेक्टर जेव्हा इंडियामध्ये येणार आहे तेव्हा तुम्हाला एक 10 ते 12 जणांचे व्हॉइस टेस्ट जातात, आणि मग त्यातनं एक तिकडनं सिलेक्ट होऊन की जे त्यांच्या आवाजाच्या जवळ आहे ते होतं. सो इट्स नॉट इझी प्रोसेस की असं गेलं आणि ते मला कॅरेक्टर मिळालं असं होत नाही. आज इतकी वर्ष काम करूनही मला रोज प्रूव्ह करायला लागतं की मी बेस्ट आहे, किंवा मला ती ऑडिशन द्यायलाच लागते. आणि नुसत्या मुंबईमध्ये 5,000च्या वर डबिंग आर्टिस्ट आहेत. सो तिथे पोचणं सोपं आहे, पण तिथे टिकून राहणं थोडं कठीण आहे. खरंय.
आणि त्यासाठी So, तू अविरत मेहनत घेतेस हे आम्ही सगळे जाणतो आणि तुझ्या आवाजाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी तू आम्हाला दिसत असतेस आणि ऐकूही येत असतेस. हो, म्हणजे मला खूप छान वाटतं की माझा आवाज आणि माझं ऍक्टिंग म्हणजे जे काही मी एक कॉमेडियन म्हणून म्हणा किंवा जे आता सध्या काही प्रसिद्ध आहे, तर त्या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. कारण जेव्हा मी अभिनय करत असते त्या मला आवाजाचा ऍडिशनल एक एक्स्ट्रा बेनिफिट मिळालेलं असतं आणि जेव्हा मी डबिंग करत असते तेव्हा माझा अभिनय चांगला असल्यामुळे, तयारी झाली असल्यामुळे ते एकमेकांना पूरक ठरतात असं मी म्हणेन. बरोबर आहे. या सगळ्याविषयी जेव्हा म्हणतो तेव्हा या दोन्हीची सांगड घालत तू जेव्हा पुढे जात असतेस तेव्हा या सगळ्याला वेळ कसा देतेस? अभिनयाला वेळ कधी देते? कुकरी शोला वेळ देते? ट्रॅव्हल शोजला वेळ देतेस? एवढा प्रवास करत असतेस आणि पुन्हा आवाज अतिशय छान राखून तितक्याच उत्साहाने डबिंगलाही पळत असतेस. नक्कीच. म्हणजे याचं सगळ्यात मोठं गमक म्हणजे माझे आई वडील आहेत, ज्यांनी मला खूप 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 सांभाळून घेतलं आणि मदत केली. आणि आता ऑब्व्हियसली सासू सासरे आणि नवरा आणि माझी छोटीशी मुलगी असं आमचं एक कुटुंब आहे. तर पूर्वी खूप जास्त पळापळ करता येत होती, सोपं होतं. आता जरा आईच्या रोलमध्ये गेल्यापासून थोडं कठीण झालंय सगळं. पण गंमत अशी आहे की खूप दगडांवरती पाय ठेवल्यामुळे की आज निवेदन चालू आहे, उद्या सिनेमात काम करायचं आहे, परवा सिरियल करायची आहे, तेरवा परत डबिंग करायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी एका माठोपाठ एक होत असल्यामुळे कुठल्याच एका गोष्टीचा कंटाळा येत नाही. आणि Great. त्याचं जे सातत्य आहे त्याच्यामध्ये मिळणारा हा जो छोटासा ब्रेक आहे, कामामध्येच मिळालेला कामाचा ब्रेक, चेंज इन वर्क इज सॉर्ट ऑफ रेस्ट असं झालंय तुझं. एक्झॅक्टली. त्यामुळे खूप फरक पडतो की प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन नाविन्य असतं प्रत्येक गोष्टीमध्ये आणि पुन्हा तिकडनं जाऊन पुढे सगळ्या बाकीच्या गोष्टी करून जेव्हा इथे येतात तेव्हा एक नव्याने सुरुवात होते. सो कुठेच असं एक सॅच्युरेटेड पॉइंट आलाय असं होत नाही आणि त्या प्रत्येक गोष्टी एकमेकांवरती इंटरडिपेंडंट आहेत. जर बघितलंस तू तर की कुकरी म्हटलीस तरी ते जे वेगवेगळे पदार्थ आहेत आणि त्यातनं तयार झालेला एखादा जिन्नस आहे, जो पदार्थ आहे, त्याची जशी रेसिपी आहे तशीच अभिनयाची रेसिपी आहे की त्याच्यामध्ये मेकअप आला, नंतर व्हॉइसिंग आलं, ड्रेसिंग आलं, एक्सप्रेशन आले, गिव्ह अँड टेक आलं. सो प्रत्येक ठिकाणी मला असं वाटतं की एक एक गोष्टी एकमेकांवरती इंटरडिपेंडंट आहेत. किती छान सांगतेस तू, अगदी सोपं छान उलगडत जातेस. पण ह्यामागे प्रचंड धावपळ, मेहनत आणि कष्ट हे सगळं दडलेलं आहे. येस. आणि ते तुझ्या यशाचंही गमक आहे. मराठी कलाकारांविषयी असं म्हटलं जातं की मराठी कलाकार हा जेव्हा दुसऱ्या भाषेमध्ये बोलतो तेव्हा त्या उच्चारांमधनं, बोलण्यामधनं त्याची मातृभाषा ही प्रतीत होत असते. आणि हे तुझ्या बाबतीमध्ये मात्र पूर्णपणे तू साफ चुकीचं आहे हे दाखवून दिलेलंस. आज तुझा आवाज वेगवेगळ्या हिंदी मालिकांमध्ये असतो, हिंदी कॅरेक्टर्सनं असतो, त्याचबरोबर इंग्रजी कॅरेक्टर्सनं सुद्धा असतो. उच्चार, भाषा या दृष्टिकोनातनं तू घेतलेली मेहनत आणि किंबहुना सगळ्याच कलाकारांना याविषयी मार्गदर्शन. हो, नक्कीच. भाषा ही खूप महत्वाची आहे. मी तुला असं एक नक्की सांगेन की माझा विचार जरी फक्त आणि फक्त मराठीतनं होत असला तरी होणारा लहेजा भाषेचा हा त्या प्रमाणे बदलत जातो. जसं आता उर्दू बोलायचं असेल तर त्याच्यामधले जे फोनेटिक्स आहेत ते आम्हाला शिकवले जातात. किंवा मराठीमध्ये फक्त फ आहे, फ आपण फ म्हणतो हा असा उच्चारच नाहीये मराठीमध्ये. किंवा उर्दूमध्ये फक्त फ आहे, मुहाफिज किंवा फिजा. तर हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये आपण फ म्हणतो, तर उर्दूमध्ये आणि इंग्लिशमध्ये आपण फ म्हणतो. ओके. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आम्हाला खूप लक्षात ठेवायला लागतात. त्याच्यानंतर उर्दू जेव्हा आम्हाला शिकवलं जातं तेव्हा नुक्ता असतो, म्हणजे पोटातनं तो ह, र, र ह्या गोष्टी पोटातनं आल्या पाहिजेत हे सांगितलेलं असतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला लहानपणापासून शिकवलं होतं की तुझा जो हे आहे, कास्ट आहे किंवा रेस आहे किंवा जे काही आहे ते तुझ्या कामात कधीच दिसलं नाही पाहिजे. म्हणजे जर मी चांगलं मराठी बोलतेय तर मला चांगलं हिंदीही बोलता आलं पाहिजे. आणि ह्याचा उपयोग खूप झाला. म्हणजे आता मी तुला एक छोटंसं उदाहरण दाखवते. अवश्य. जसं मी एका साऊथ इंडियन ऍड मध्ये होते, त्या प्रोडक्टचं नाव घेऊ शकते की नाही मला माहिती नाही, पण त्याचं वाक्य मी नक्कीच म्हणून दाखवते. असं सब्बू लेटकुंडा मोरिकी वापन बरं ఎంతైనాని గుర్తున్నాయిగా సబ్బు లేకుండా మురికి పోదుగా షాంపూ కాదు సబ్బు ప్యాకెట్. आवाजाची किमया, रंग आवाजाचे उलगडून सांगत आहेत प्रख्यात डबिंग आर्टिस्ट मेघना एरंडे. आवाजावरती मेहनत, उच्चारांवर मेहनत याविषयी तू सांगतेस, यातल्या गमती जमती काय घडत असतात?
खूप गमती जमती असतात. आता म्हणजे जेव्हा ट्विस्टर सिनेमाचं डबिंग चालू होतं तेव्हा मी यंग हेलन हंटचं डबिंग करत होते. हा. जरा मला असं किती छान वाटलं की वाव मी एक हॉलिवूड मूव्ही डब करते वगैरे. पण जेव्हा ऍक्च्युली आम्ही थिएटरमध्ये डब करत होतो आणि जेव्हा ते ऍक्च्युली म्हणजे असं वादळ आलं, ट्विस्टर आलं, तेव्हा मात्र मग मी खूप घाबरले. कारण मला असं वाटत होतं की म्हणजे आता ते ट्विस्टरमध्ये मी सुद्धा अडकलीच आहे. सो नेक्स्ट टाइम जेव्हा मला डायनॉसर द लॉस्ट वर्ल्ड साठी विचारलं तेव्हा मग मी बाबांना घेऊन गेले. कारण मला असं वाटलं की आता मोठे मोठे डायनॉसर येतील आणि मग मला भीती वाटेल डब करताना. सो जेव्हा मी ऍक्च्युली डब करायला घेतलं तेव्हा ती डायनॉसरची पिल्लं होती आणि ती इतकी क्यूट होती. सो मी काहीतरी आपला विचार करून गेले होते की मोठे डायनॉसर येतील आणि मग मी घाबरेन, मग मी बाबांना बाजूला बसवून ठेवलं होतं वगैरे. तर म्हणजे अशा काही गमती जमती होत असतात की तुम्हाला माहित नाहीये तुम्ही काय डब करणार आहात, कसा आवाज काढणार आहात. जसं एक स्मीगल नावाचं कॅरेक्टर आहे लॉर्ड ऑफ द रिंग्स मध्ये. ते खरं तर खूप क्रीपी दिसणारं कॅरेक्टर आहे. पण जेव्हा त्याचा आवाज काढायचा होता की जसं तेव्हा मला त्याची भीती वाटणं बंद होऊन गेलं होतं. कारण इतके ग्रेन्स होते आवाजामध्ये की ते मी मॅच कसं करीन याच्यामध्ये ते कॅरेक्टर कधी पूर्ण झालं ते मलाच कळलं नाही. खरंच ह्याच्या म्हणजे तू मेहनत रियाज कशी करतेस ना याविषयी खरंच आम्हाला उत्सुकता याविषयी वाटते. रियाज असं नसतं जसं गाण्याला तुम्हाला रोज रियाज करायला लागतो 2-2.5 तास, तसं डबिंगच्या बाबतीत होत नाही. तुम्ही रेग्युलर काम करत राहणं हाच तुमचा रियाज आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची निरीक्षण शक्ती जी आहे तर ती खूप दांडगी असली पाहिजे. म्हणजे एखाद्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन करणं, निरीक्षण करणं आणि त्या गोष्टी त्याच्यामध्ये वापरणं हे खूप महत्वाचं असतं. जसं बेवॉच हा अत्यंत गाजलेला हा खूप आता सेन्सेशनल टॉपिक आलेला आहे. मला याविषयी बोलायचं आहे आणि प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरण्यातच अर्थ आहे. एक फोन आलेला आहे तो पटकन बघूया कोणाचा आणि मग बेवॉच कडे वळूया. प्रदीप शर्मा आपल्याशी बोलतायत मुंबईहून. नमस्कार. नमस्ते मेघना जी. नमस्कार मेघना जी, मैं प्रदीप शर्मा बोल रहा हूँ. नमस्ते सर. बोला. मैंने आपकी क्लिप अभी देखी थी जिसमें आपने अलग अलग आवाजें निकाली थी अलग अलग किरदारों के लिए. जी सर. और बहुत अच्छी थी. रियली आई अप्रिशिएट द वे यू प्रेजेंट. थैंक यू सर. मैं ये जानना चाहता हूँ कि जो इस फील्ड में काम कर रहे हैं लोग, चाहे वो उभरते हुए वॉइस ओवर आर्टिस्ट हैं या इस तरह के वॉइस ओवर आर्टिस्ट बनना चाहते हैं, मेरी आपसे गुजारिश है कि कुछ टिप्स आप दें किस तरह से वो अपने गले पे काम करें या क्या परहेज उन्हें रखना चाहिए या आप कुछ परहेज रखती हैं क्या? वा, मस्त प्रश्न विचारला प्रदीपजी तुम्ही. काय सांगशील? त्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांनाच मार्गदर्शन मिळेल. नक्कीच. पहिली गोष्ट तर ह्याच्यामध्ये करिअर होऊ शकतं 100%. हे एक असं फील्ड आहे की म्हणजे सगळ्यांना असं अरे डबिंग आर्टिस्ट वगैरे असं नाहीये. तुम्ही चांगले पैसेही याच्यामध्ये कमवू शकता आणि आता तर नावही थोडंफार इथे व्हायला लागलंय नाही म्हटलं तरी. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे फील्ड्स आहेत. जसं IVRS इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सर्व्हिसेस आहेत, रेडिओ स्पॉट्स किंवा ज्या ऍड्स डब करतो आपण त्या, किंवा अनाउन्समेंट्स, डॉक्युमेंटरीज, त्याच्यानंतर अॅनिमेशन, लाईव्ह ऍक्शन, असे एका नुसत्या आवाजामध्येच एवढे खूप 10-12 प्रकार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे नुसतं मला डबिंग करायचं आहे, माझा सॉलिड आवाज आहे असं म्हणून चालणार नाही. तर तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता, तुमच्या मर्यादा काय आहेत, लिमिटेशन्स काय आहेत आणि तुम्ही अजून जास्तीत जास्त किती आवाज प्रकारे काढू शकता किंवा कुठला पोट आहे. माझा आवाज हस्की आहे, माझा शार्प आहे, माझा सॉफ्ट आहे, माझा स्वीट आहे किंवा माझ्या आवाजामध्ये ग्रेन्स आहेत. तर कुठल्या प्रकारचा आवाज आहे मेन. किंवा खूप जणांना असतं की बेसी व्हॉइस, त्याचं एक खूप चांगलं उदाहरण म्हणजे सगळेजण ज्यांचा असा खूप भारदस्त आवाज असतो त्यांना पण खूप चांगलं इकडे एक्सपोजर मिळू शकतं. तर तुमचा कशा प्रकारचा आवाज आहे हे तुमचं स्वतःला केलं पाहिजे. त्यामुळे पहिलं तुम्ही आत्मपरीक्षण करा की तुम्ही काय करू शकता आणि काय नाही करू शकत. आणि मग त्याच्यानंतर त्या दृष्टीने की बऱ्याच जणांना ण आणि न यातला फरक किंवा तुमचे भाषा तुमची शुद्ध असली पाहिजे आणि कुठे थांबायचं, कुठे बोलायचं, कशा प्रकारे पंक्च्युएशन्स वापरली पाहिजेत याचा थोडाफार अभ्यास करा. त्याच्यानंतर ओम लावा शक्यतोवर. म्हणजे श्वासात, एका श्वासामध्ये वाक्य बोलताना बऱ्याच वेळेला आपण जेव्हा वाक्य बोलतो आणि मी खूप फास्ट बोलते आता आणि बोलता बोलता माझ्या लक्षात आलं की मला श्वास घ्यायचा राहून गेलाय, तर मग मला तो अख्खा श्वास कसा पुरेल. तर यासाठी तुम्ही ओम लावू शकता.
तर त्याच्यानंतर थंड पाणी वर्ज्य बऱ्याच वेळेला त्रास होतो, कारण शेवटी वोकल कॉर्ड्स आहेत आणि तुम्ही जे नॉर्मल आपल्या बोलण्यासाठी तयार केलेल्या देवानी घसा दिलाय त्याचा तुम्ही जास्त गरजेपेक्षा जास्त वापर करताय, तर त्याला जपणं हे अत्यंत महत्वाचं आहे. जसं आता खोकला झाला तर मग मी शीतोपलाधी मधामधून घेतलं, म्हणजे काहीतरी आयुर्वेदिक हे केलं. पण आता मला आज जसं माझा घसा बसलाय आणि मला इथे तुमच्यासमोर परफॉर्म करायचं, तर मी अझिथ्रोमायसिन घेऊन आले, अँटीबायोटिक्स वरती स्विच झाले. आणि सगळ्यात मोठा परहेज जसं तुम्ही म्हटलं आता, तर जेव्हा गरज नाही तेव्हा शांत बसणे, डोक्याला, मनाला आणि घशाला थोडीफार विश्रांती देणे, भरपूर पाणी पिणे, ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच प्रयत्न करू शकता घरच्या घरी. आणि डेफिनेटली याच्यामध्ये करिअर होऊ शकतं. खूप चांगलं फील्ड आहे आणि निरीक्षण शक्ती तुमची दांडगी असली पाहिजे आणि आत्मपरीक्षणही चांगलं असलं पाहिजे. खरंय. एक काही व्यायाम सांगू शकशील का आपल्या प्रेक्षकांना, की हे जसं ओम लावायचं तू म्हणालीस तसंच? व्यायाम म्हणजे तुम्ही एक अत्यंत सोपी गोष्ट करू शकता, की एक पेन किंवा पेन्सिल घ्यायचं, ओके, आणि ती तोंडामध्ये ओके तर असं पकडायचं आणि दोन आपले सुळे किंवा मागचे जे दात आहेत त्याच्या थोडं अलीकडे ते पकडायचं आणि ते पकडून बोलायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आणि जर तुम्ही त्याच्यानंतरही स्पष्ट बोलू शकलात म्हणजे तुम्ही तयार झालात, तुमची जीभ लवचिक आहे, त्या कुठलाही अडथळा तुमच्या म्हणजे तोंडामध्ये आला आणि तरीही तुम्ही बोलू शकलात, तर तुम्ही हा एक्सरसाइज पास झालात असं तुम्ही समजू शकता. आता आपण दाखवू शकतो प्रेक्षकांना? हो, नक्कीच. मला एक वाक्य दे. सगळ्यांना धुळवडीच्या शुभेच्छा. ठीक आहे. सो आता मी हे घेतलं. मेघना एरंडे आपल्याला धुळवडी, म्हणजे आवाज कोणाचा येईल तेही मी सांगून ठेवते. कॅरेक्टर कोणते? मेघना एरंडे. तर मी हे वाक्य तुला आधी नॉर्मल म्हणून दाखवते आणि मग हे सोबत धरून म्हणून दाखवते. Yes. आणि मग त्याच्यामध्ये किती क्लॅरिटी आहे हे तुमचं तुम्हाला एक्सपिरियन्सनी करून अनुभवातनं कळेल, येऊ शकतं. तर मेघना एरंडे कडून सगळ्यांना धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा. मेघना एरंडे कडून सगळ्यांना धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा. खरं म्हणजे असं पेन ठेवल्यानंतर बोलता येणं कठीण असतं. येस. उच्चार ऐकू येणं हे त्याहून कठीण असतं आणि ते समजणंच त्याहून कठीण आहे. म्हणजे हा रियाजाचा परिणाम आहे. डेफिनेटली. आणि हे नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. त्याच्यानंतर मी जेव्हा सत्यदेव दुबेंजीकडे होते तेव्हा त्यांचा फक्त एकच एक्सरसाइज माझ्या अख्ख्या वर्कशॉपमध्ये लक्षात राहिला आणि तो व्हॉइस ओव्हरचा होता. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की 7 स्पीड्स आणि 7 व्हॉल्यूम्स असतात आवाजाचे. ठीक आहे. जे आपण रोज सगळेजण एकमेकांशी बोलतो, ज्या आवाजाच्या पट्टीत बोलतो, त्याला 7 व्हॉल्यूम्स आणि 7 स्पीड्स असतात. म्हणजे हा जो आहे तो नॉर्मल व्हॉल्यूम आणि नॉर्मल स्पीड. ठीक आहे. याच्यावरती हाय, हायर, हायएस्ट असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर लो, लोअर आणि लोएस्ट असतो. त्याच्यानंतर फास्ट, फास्टर, फास्टेस्ट असतो आणि स्लो, स्लोअर आणि स्लोएस्ट असतो. जसं एक छोटंसं उदाहरण देते मी तुम्हाला, की तुम्ही कुठल्या पट्टीत बोलताय आणि कुठल्या स्पीडला बोलताय हे तुमचं तुम्ही ठरवायचं असतं. जसं मला माहितीये की मी थोडंसं फास्ट बोलते आणि एक पट्टी वरच्या आवाजात बोलते. तसंच आता पल्लवी ताईंचं मी बघितलं की त्या थोडंसं नॉर्मलपेक्षा स्लो बोलतात आणि थोडंसं बेसमध्ये, म्हणजे जे नॉर्मलच्या पेक्षाही हे आहे त्या आवाजामध्ये बोलतात. तुम्ही शार्प बोलत नाही आहात. सो त्यामुळे फास्ट, फास्टर, व्हॉल्यूम आणि स्पीड याचं तंत्र तुमचं तुम्हाला जोडायचंय. म्हणजे तुम्ही एका दाखवू करून म्हणताय का नाही? दाखव ना प्लीज, दाखव. ओके. सो नॉर्मल वाक्य, धुळवडीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हे नॉर्मल आवाजातलं नॉर्मल वाक्य आहे. आता हे जेव्हा मी फास्ट म्हणते, म्हणजे 3 फास्ट, फास्ट, फास्ट त्याचं होईल धुळवडीच्या सगळ्यांना शुभेच्छा. धुळवडीच्या सगळ्यांना शुभेच्छा. येस. ठीक आहे. आता ते स्लो मध्ये जर मी त्याचा स्पीड कमी केला, धुळवडीच्या सगळ्यांना शुभेच्छा, धुळवडीच्या सगळ्यांना शुभेच्छा, धुळवडीच्या सगळ्यांना शुभेच्छा, धुळवडीच्या सगळ्यांना शुभेच्छा. ठीक आहे. आता हे झालं आपण स्लो, स्लोअर, स्लोवेस्ट स्पीड बघितला. आता व्हॉल्यूम बघूया. नॉर्मल स्पीड आपला, सगळ्यांना धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा. हा, ठीक आहे. आता जसं तुम्ही बघाल की जेव्हा आपण हाय स्पीड मध्ये बोलायला जातो तेव्हा आपण नेहमी हाय पिच मध्ये जातो आणि जेव्हा तुम्ही स्लो बोलताय तेव्हा तुम्ही थोडंसं बेस मध्ये जाताय. सो तुमच्या आवाजाची पट्टी आणि तुमच्या बोलण्याचा स्पीड
हा तुम्ही या एक्सरसाइजनी डिसाईड करू शकता. जसं तुम्ही मुलाच्या शाळेमध्ये गेलात, पेरेंट टीचर मीटिंगला गेलात, तर तेव्हा तुम्ही मोठ्या आवाजात नाही बोलू शकत, बिकॉज यू वॉन्ट टू शो दॅट रिस्पेक्ट टू द टीचर. तुम्ही थोडंसं खालच्या आवाजात आणि कमी पट्टीत बोलायचं. पण हेच जर तुम्ही तुमच्या एम्प्लॉईशी बोलताय तर तुम्हाला कुठेतरी थोडासा एक आब राखायचा असेल तर तुम्ही वरच्या पट्टीत आणि थोडं फास्ट बोला. सो तुम्ही कोणाशी कशा प्रकारे बोलताय हे तुमच्या आवाजाच्या पट्टीवरून, तुमच्या स्पीडवरून सुद्धा मला वाटतं खूपसा फरक त्याच्यामध्ये पडू शकतो. आज हॉलिवूड मधले पण काही कलाकार इथे आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आम्हाला शुभेच्छा मिळतात. पॅमेला अँडरसन इथे आली, ती काय म्हणतीये? पल्लवी, ऍक्च्युली ना, जेव्हा आम्हाला समोर ती व्यक्ती दिसत असते स्क्रीनवर आणि तिचा आवाज कानामध्ये पायलट थ्रू मिळत असतो, तेव्हा त्यांना कॉपी करणं, त्यांना मिमिक करणं खूप सोपं जातं आणि त्यांना इमॅजिन करून असं सादर करणं थोडंसं कठीण जातं, कारण ती एक सवय झालेली असते की त्यांचा रेफरन्स घेऊन तंतोतंत त्यांना जुळवण्याची. तर आता जेव्हा पॅमेला अँडरसनसाठी मी ऑडिशन दिली तेव्हा इतका विरोधाभास होता की मी आपली अगदी अंबाडा, पंजाबी ड्रेस, ओढणी आणि असं जाऊन आतमध्ये बसले आणि मग आतमध्ये स्विमसूटमध्ये असलेल्या पॅमेला अँडरसनसाठी डब करत होते. तर मी घरी आले आणि मग आईने मला विचारलं, अगं बेवॉच साठी सिलेक्ट झालीस तू, तर कसा होता तो पॅमेला अँडरसनचा आवाज? तर मी आईला म्हटलं की अगं मला ना आपण दोघी जणी जेव्हा दुकानात जातो आणि भांड्यांवरती नाव लिहितं ना तसं वाटलं. तर ती म्हणाली, काय असं कसं असू शकतं? तर म्हटलं अगदी सोपं आहे बना, म्हणजे That was stolen from me and Tommy Lee Jones from Malibu Mansion. I'm sure. आणि आईला खूप हसायला आला की अगं असं कसं असू शकतं. तर अशा काही गमती जमती होत असतात आणि काही गोष्टी तुम्ही रिलेट करू शकत असता. जसं तिचा जो बोलण्याचा स्पीड आणि आवाज आणि हे ते मला भांड्यांवर नाव लिहिणाऱ्या त्या लई बरोबर मॅच करता आला. तर या अशाही गमती जमती होत असतात. खरंय. हॉलिवूड मधल्या अँजेलिना जोली आहे, ह्या सगळ्या पॅमेला अँडरसन, ह्या सगळ्या नटनट्या ज्या आहेत त्या दूर कुठेतरी असतात आमच्यापासून कोसोमैल दूर असतात, पण त्या आमच्या जवळ पोहोचतात त्या तुझ्या आवाजामुळे. आणि हे भारतीयांना आणि महाराष्ट्रीयन या सगळ्यांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आमच्या सगळ्यांसाठी. हे तू साधतेस कसं? मुळात उच्चारांविषयी मेहनत, या बेसिक गोष्टीविषयी आपण इथं झगडतोय अक्षरशः कलाकार आणि म्हणत असतो, तू ते साध्य करून दाखवतोस अगदी सहजी. नक्कीच. आम्हाला स्क्रिप्ट असते हातामध्ये, त्याच्यानंतर सुपरवायझर असतो. जर काही चुकलं तर सांगायला चांगले सुपरवायझर्स तिथे तयार असतात. म्हणजे असं काय आपलं डोकं फार लावायचंय किंवा आपल्या परीनी करायचं असं नाही. तुमचा आउटपुट तुम्ही डेफिनेटली देऊ शकता, पण जे स्क्रिप्टमध्ये लिहिलं आहे ते आणि समोरचा सुपरवायझर जे सांगतोय ते आणि जे ऍक्च्युली तुम्हाला स्क्रीनवरती बघायला मिळतंय ते, एवढ्याचं जरी एक मला वाटतं तारतम्य ठेवलं तर ते नक्कीच तुम्हाला जमू शकतं. जसं आता एक छोटंसं गाणं म्हणायचं होतं मला, पण ते जर्मन गाणं होतं, तर त्याचे उच्चार करणं खूप कठीण होत होतं. पण मग त्या ह्यानी जेव्हा सांगितलं की कसं म्हणायचं, झीडॉह लंगझन, तर ख पूर्ण नाही आला पाहिजे, तर झीडॉह लंगझन. तर Ich bin Ausländer und spreche nicht Deutsch. Ich bin Ausländer und spreche nicht Deutsch. Bitte langsam, bitte sprechen Sie doch langsam. Ich bin Ausländer und spreche nicht Deutsch. हे असं मग एक छोटंसं जर्मन गाणं होतं, आय कुड सिंग इट. दॅट्स गुड. आता या सगळ्यामध्ये उच्चारावरती मेहनत घेतेस, पण भाषा शिकणं आणि या सगळ्यात आधी गोष्ट आहे पाठांतर, हे चोख पाठांतर कसं होतं? हो, तर तो एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की पाठांतर कसं होतं की जेव्हा तुम्ही निवेदन करत असता तेव्हा तुम्ही तुमच्या मनाने बोलत असता. कारण प्रेक्षक आणि तुमचा आर्टिस्ट, म्हणजे ज्याचा शो मी होस्ट करतेय, त्याच्यामधला दुवा मी असते आणि तिथे मी मेघना एरंडे म्हणूनच वावरत असते. त्यामुळे तिथे तुम्ही फार गप्पाच मारत असता मोर दॅन इन्फॉर्मेटिव्ह. हे तर तिथे थोडासा पाठांतराचा प्रश्न येत नाही. पण जेव्हा डायलॉग्स म्हणायचे असतात किंवा जेव्हा आम्ही कॉमेडी स्केच करतो त्याच्यामध्ये टायमिंग खूप महत्वाचं असतं. तिथे मग थोडंसं पाठांतराला असं म्हणजे करावंच लागतं. तर तेव्हा मग फक्त मुद्दे लक्षात ठेवून त्या प्रकारचं हे बोलायचं असं एक ठरलेलं असतं. आणि डबिंगमध्ये तुम्हाला फार पाठांतर नाही करायला लागत, कारण तुमच्या हातातच स्क्रिप्ट असते, सो ती बघूनच तुम्ही बोलता. त्यामुळे एक पाठांतराचं थोडंसं टेन्शन कमी झालं तरी पॉझेस मार्क करून त्या ठिकाणी लिपसिंक करायची ऍडिशनल एक कामगिरी तुमच्यावर वाढलेली असते. बरोबर. या सगळ्या आवाज काढताना असं होतं की या आवाजामध्ये आणि या आवाजामध्ये काय फरक आहे, ही चाळणी कशी लावायची, मग तो एक वेगळा उच्चार मी कसा काढू, हा जो मानसिक पातळीवर चालणारा अभ्यास आहे ना,
तो थोडासा उलगडून सांग ना. नक्कीच, कारण एक ह्युमन बिईंग म्हणून माझ्या आवाजाला सुद्धा थोड्याफार लिमिटेशन्स आहेत असं मी म्हणेन. आणि जितका चांगला आवाज मी वयाच्या 10व्या वर्षी काढू शकत होते तेवढाच मी 30व्या वर्षी काढू शकीन असं नाहीये. कारण एका पॉइंट नंतर तुमचा आवाज बदलायला लागतो आणि हे नैसर्गिकरित्या होतं. तर तिथे ते जपून ठेवणं खूप महत्वाचं आहे. जसं आता चिबी मारुको चॅन आणि असारी चॅन या 2 कॅरेक्टर्सचा आवाज खूप जवळचा आहे आणि प्रॉब्ली जॅपनीजमध्ये तो एकाच मुलींनी डब केलाय हेही माझ्या लक्षात आलंय. तर मग आता त्यांच्यामध्ये काय डिफरन्स मी करू शकते, तर ती जी चिबी मारुको चॅन आहे तिला एक थोडासा शार्प टोन देऊन असं भुवई वर करून थोडंसं जर बोललं तर प्रॉब्ली तिचा आवाज आणि चिबी मारुको चॅनचा आणि असारी चॅनचा वेगळा होऊ शकतो. जसं मी तुला आता करून दाखवते. अवश्य आहे सेमच आवाज आहे पण त्यांच्यामध्ये प्रॉब्ली ऍटिट्यूड डिफरन्स दिला तर प्रॉब्ली तो वेगळा हे पडू शकतो. जसं छोट्याशा फरकामुळे उच्चारामध्ये फरक पडतो आणि आवाजामध्ये फरक पडतो. कॅरेक्टर्स बेसिकली ऍटिट्यूडमुळे कॅरेक्टर तुझं वेगळं वाटू शकतं आणि आवाज तसा बघायला गेला तर दोन्ही कॅरेक्टरचा सेमच आहे. ओके, पण त्याच्यामध्ये अगदी एक बारीक अशी रेष आहे जी तुम्ही पार नाही करायची. बरं, ती रेष थोडीशी थांबवते अशा प्रेक्षकांचा फोन आलेला आहे तो पटकन घेते. नक्की नक्की. अनिता बोलतायत आपल्याशी. नमस्कार अनिता. हॅलो हॅलो, हा मी अनिता बोलते कांदिवलीवरून. येस अनिता बोला. हॅलो, तुमचा प्रोग्राम खूप छान चालू आहे, मी बघत आहे. धन्यवाद. मला ऍक्च्युली डोरेमॉनचा आवाज ऐकायचा होता, माझ्या मुलीला खूप आवडतो. नक्की नक्की. डोरेमॉन. ओके, डोरेमॉन हे माझं कॅरेक्टर नाहीये अनिताताई. म्हणजे मी स्वतः डोरेमॉन नाहीये, मी निंजा हतोडी आहे. पण माझ्या सगळ्या फ्रेंड्सना त्यांच्या मुलांना त्यांच्याकडनं काही कामं करून घ्यायची असतील तर ते मला डोरेमॉनचा आवाज काढायला सांगतात. मग मी डोरेमॉनच्या आवाजात फोनवर त्यांच्याशी बोलते आणि मग दूध पिणे किंवा औषधं घेणे ही सगळी कामं आहेत ती माझ्या आवाजातला डोरेमॉन त्यांच्या जगन्माता झाली. पण अनफॉर्च्युनेटली इरावर त्याचा काहीच फरक पडत नाही. तर मी डोरेमॉन तुमच्यासाठी नक्कीच. तिला मेघनाचा आवाजच उपयोगाचा आहे. हा, म्हणजे तिचं थोडं फार असं की तू आई आहेस तर आईसारखी वाग. नहीं नहीं, आई एम जस्ट किडिंग. तर डोरेमॉन. नोबिता, अरे ये क्या, ये देखो ये नया गैजेट है. ये मेरा टाइम मशीन मैं तुम्हें तभी दूंगा जब तुम अपना होमवर्क पूरा कर सकोगे. और नोबिता, तुम कहाँ जा रहे हो? किती छान, मस्त. आता जपानची ती 2 कॅरेक्टर्स. हा, सो वी वर टॉकिंग अबाउट असारी चॅन आणि चिबी मारुको चॅन. तर ती दुसरी मुलगी असं म्हणते की बैठी बच्चम बाटा बाटा बस बेटा सशी बच्चम बैठा बैठा तुम एक पीछे बैठा बैठा. ओ तुम क्या कर रहे हो? तर हेच वाक्य थोड्याफार त्याच आवाजाने जेव्हा चिबी मारुको म्हणेल तेव्हा तिला एक सॉफ्ट हे द्यायचा, आवाज तोच ठेवायचा, फक्त तिचा ऍटिट्यूड बदलून थोडंसं स्वीट तिला एक जेस्चर द्यायचं. ओके, बैठी बच्चम बाटा बाटा बस बेटा सशी बच्चम बैठा बैठा तुम एक पीछे बैठा बैठा. ओ दादूलाल. सो तुझ्या 2 आवाजामध्ये थोडाफार फरक नक्कीच पडला असेल. नक्कीच. आणि ते ह्या सगळ्यामध्ये जी बारीक रेख जी आहे ती प्रत्येक कॅरेक्टरमध्ये तू आखत जातेस आणि हे मानसिक पातळीवरती हा सगळा तुझा अभ्यास चाललेला असतो. आता हे डबिंगच्या क्षेत्रामध्ये तू लीलया वावरतेस, त्या जोडीने तू वेगवेगळ्या शोज मध्ये आम्हाला दिसतेस. मग तो विनोदी शो असतो, कुकरी शो असतो. मग त्यावेळी तू आवाजाच्या बाबतीमध्ये आवाजाच्या किमयेची कला आणि अभिनयाची कला यांची सांगड घालत कशी वावरतेस? नक्कीच. आणि थोडंफार ना एक्सपेक्टेड पण असतं की आता तू आलीस तर तू आम्हाला आवाज काढून दाखव, किंवा तुझं जर तुला हे कॅरेक्टर मिळालंय तर मग त्याला तू वेगळी जोड दे, असं थोडंफार एक अपेक्षा सुद्धा माझ्याकडनं केली जाते आणि आय हॅव टू फुलफिल दॅट. सो बऱ्याच वेळेला जेव्हा कुकरी शो असेल किंवा जसं ट्रॅव्हल शो मी आपला सचिन हॅलो प्रवासी करायचंय तेव्हा मग मी फक्त नॉर्मल आवाजातच बोलायचे. तेव्हा मी कुठेच वेगळा आवाज किंवा वेगळं काहीतरी बेस लावलाय किंवा असं हे केलंय असं काहीच केलं नाही. जेव्हा मी नॉर्मल अँकरिंग करते तेव्हा मी आय मेक शुअर की मी माझ्या आवाजातच नॉर्मल बोलीन. पण जेव्हा वेगळं काही असेल, जेव्हा समजा कोणाला आदरांजली असेल किंवा श्रद्धांजली व्हायचं तेव्हा मात्र एक थोडासा खट्याळपणा त्यातला मायनस करून, बरोबर एक वजा करून ते एक तसं करायला लागतं. किंवा जेव्हा मी एखाद छोट्या मुलांचा शो करत असते तेव्हा मग त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मस्ती ऍड करून आणि खूप उत्साह दाखवून, कारण मुलांची एनर्जी मॅच करणं इट्स व्हेरी डिफिकल्ट. त्यांच्याकडे म्हणजे सळसळता उत्साह असतो आणि आपले तेवढे पेशन्स थोडेफार संपलेले असतात एका पॉइंट नंतर.
तर त्या तुमच्या मुलांशी तुम्हाला जर डील करायचं असेल तर तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखं होऊन वागा आणि तेवढी एनर्जी लेवल दाखवा आणि मग म्हणजे मुलं खिशात तुमच्या. की हा खट्याळपणा तुझा सतत चालू आहे, आल्यापासून सुद्धा तुझी सतत ही खट्याळपणे बडबड 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 किंवा काय वेगळ्या गोष्टी आहेत, हे तुझं मला वाटतं हा तुझा प्लस पॉइंट आहे जो सतत तुला कामामध्ये उपयोगाला प्लस येतो. पॉइंट पेक्षा पल्लवी मी असं म्हणेन की प्रत्येकामध्ये आपल्यामध्ये एक मूल असतं, पण फक्त मी या क्षेत्रात आहे, कार्टून्स डब करतेय, अॅनिमेशन करतेय म्हणून ते माझ्यामधलं मूल जाग आहे. क्या बात आहे. की असतं प्रत्येकामध्येच. आजही जर तू डेक्स्टर्स लॅब लागलं तर डेफिनेटली युल वॉच टॉम अँड जेरी आणि मगच तू पुढे जाशील, असं कधीच होणार नाही. तर ते आपण कसं होतं की आपल्या रोजच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक थोडंफार आपण आता आपण मोठे झालो, आता जरा वयासारखं वागूया असं व्हायला लागतं. पण मी फक्त या क्षेत्रामध्ये म्हणून माझ्यातलं ते मूल अजूनही जिवंत आहे, एवढंच. किती मस्त. यामध्ये आवाजातल्या वेगवेगळ्या मेहनत करताना सुद्धा या आवाजाला विश्रांती देण्यासाठी तू गप्प बसतेस, पण तरी सुद्धा मग त्यावेळी ती अस्वस्थता असते. मग यावेळी तू काय करतेस वेगवेगळ्या गोष्टींची सांगड घालत आयुष्यात पुढे जाणं? नक्कीच थोडी विश्रांती ही असायलाच पाहिजे आणि मानसिकरित्या, शारीरिकरित्या, आर्थिकरित्या किंवा सामाजिकरित्या एक कुठेतरी स्टेबल होणं खूप महत्वाचं आहे. आणि त्या वेळेला त्या फेजमधनं तुम्ही जायचं असतं आणि ती एन्जॉय करायची असते. जसं मी बालकलाकार होते आणि बालकलाकार आणि जेव्हा तुम्ही धड मोठेही नाही आणि लहानही नाही तेव्हा मी डिसाईड केलं की नाही मला आता डबिंग आर्टिस्टच व्हायचंय, मला ह्याच्यामध्येच करिअर करायचंय आणि एक वेगळेपण होतं ते जपायचंय. एक तुझ्या बाबतीमध्ये खूप चांगली गोष्ट होती की अभिनय आणि आवाज या दोन्ही क्षेत्रामध्ये तुझी एकाच वेळी खूप छान कारकीर्द सुरू झाली होती आणि एका टप्प्याला तुला निर्णय जेव्हा घ्यायची वेळ आली की इकडे का इकडे, मग यावेळी तू मानसिकदृष्ट्या काय विचार केला होता? माझ्या आई वडिलांनी मला खूप मदत केली या बाबतीत. ते म्हणाले की तुला जे आवडतंय ते तू कर आणि तुझ्या शिक्षणावर त्याचा परिणाम झाला नाही पाहिजे ह्याची काळजी घे. कारण जेव्हा मी शूटिंगला जाते तेव्हा मी सकाळी 7 पासून ते रात्री 10 पर्यंत बाहेर असते. पण जेव्हा मी डबिंगला जाते तेव्हा मी माझ्या टर्म्सवर नको आज मी 5च एपिसोड करणार किंवा आज मी 2च एपिसोड करणार. तेव्हा तुमची प्रायोरिटी लक्षात ठेवायची. जसं पूर्वी फक्त ऍक्टिंग हेच होतं चाइल्ड आर्टिस्ट असताना, मग नंतर मध्ये एक फेज आली जिथे फक्त अभ्यास करायचा होता. मग परत त्यातही तू अव्वल होतीस हे मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की प्रसिद्ध डबिंग आर्टिस्ट ज्या आपल्याशी इतक्या लिलया लहान मुलांच्या आवाजात बोलतात त्या मेघना एरंडेजी एम.ए. लोकसाहित्यामध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या आहेत आणि मुंबई विद्यापीठामध्ये त्या पाहुण्या व्याख्यात्या म्हणूनही जात असतात. बरोबर मेघनाजी? थँक्यू सो मच. तरी मला एक खंत आहे की मी माझी PhD पूर्ण नाही करू शकले. लवकरच पूर्ण होईल अशा शुभेच्छा देते. कम्युनिकेशन आणि व्हॉइस ओव्हर या विषयामध्ये मला PhD करायची होती पण ती आता राहून गेली. मी आता सध्या आई या विषयावरती जोरदार माझा अभ्यास चालू आहे. तर आता माझी ही जी फेज आहे गेली एक 5 वर्ष मी फार टीव्हीवर नाहीये किंवा तेवढी पॉप्युलर नाहीये, प्रसिद्धी नाहीये किंवा आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड थोडंफार लोकांचं असं होतं आपल्या प्रेक्षकांचं. तर मी आता माझं आई पण खूप एन्जॉय करतेय. सो आता मी थोडासा ब्रेक वरती सगळं काय किती वजन वाढलंय तुझं किती, पण सतत डाएट करणं किंवा सतत चांगलं दिसणं हे जे आपल्याकडे म्हणजे प्रेशर असतं ते आता कुठेतरी नाहीये. आता आय एम जस्ट बिईंग माय सेल्फ. मला हसायचंय, मला रडायचंय. तर ती एक फेज मध्ये मी आता आहे की जिथे मी आराम करतेय. मी इरा बरोबर खूप जास्त टाइम स्पेंड करतेय. पुन्हा एक 3-4 वर्षात मी स्वतःवर काम करून पुन्हा नव्या जोमानी एक छोटासा रिचार्ज मारून परत पण तरी सुद्धा तुझं सतत काम सुरू आहे. तेही प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की तू नाही म्हणतेस कारण तू खूप बिझी असल्यामुळे ते नाही म्हणतेस, पण तरी सुद्धा तू सतत कार्यशील आहेस. कारण माझ्यावर खूप प्रेम आहे. मी हे खूप नोटीस केलंय की कलेवरती प्रेम जे आहे ते तू सोडू शकत नाही आणि ते सोडूही नाही. नक्कीच. आणि तेवढाच प्रतिसाद प्रेक्षकांकडनंही मिळतो. आता बघ ना, एक छोटीशी क्लिप होती आणि ती इतकी व्हायरल झाली की मला म्हणजे खूपच आश्चर्य वाटलं की कसं म्हणजे एक छोटीशी एवढी 2 मिनिटं 35 सेकंदाची ही क्लिप आहे ती जवळजवळ सगळीकडे गेली. माझ्या सोशल साईटवरती किंवा वेगवेगळ्या ठिकाणाहून मला एक 100 ते 20 रोज मेसेजेस येत आहेत. मग पुन्हा असं कुठेतरी वाटतं की अरे जर आपल्यावर प्रेक्षक इतकं प्रेम करतायत तर आपण पुन्हा एकदा धडाडीने कामाला लागलं पाहिजे आणि जे वेगळेपण आपल्याकडे आहे ते जपलं पाहिजे. येस. धुळवडीनिमित्त हॉलिवूड मधल्या काही नट्या आज आपल्या इथे उपस्थित आहेत आणि त्या धुळवडीच्या शुभेच्छा देत आहेत. हेमाजी? नहीं, होली तो मुझे बहुत पसंद है, फिर भी आप सभी को होली की ढेर सारी शुभकामनाएं. हाय धर्मजी, भी बहुत खुश हो गए आपको सुन के. करीना? ओके. ओह
ये होली तो मुझे बहुत पसंद है, लेकिन एक कलर वाला मुझसे नहीं होता, मेरी स्किन। फिर भी आप सभी को ढेर सारी शुभकामनाएं। थैंक यू। जयाजी जयाजी पण म्हणजे ते होळीचं त्यांचा तो एक हे आहे, तो डेफिनेटली मला त्यांच्या आवाजात तू दाखव आवाज अशी इच्छा आहे. पण मी तुला करीना केलंय म्हणून आता मला तिची बहीण करिश्मा करायला आवडेल. नक्की नक्की. इट्स लाईक आप सभी को होली की ढेर सारी शुभकामनाएं. यहाँ दूरदर्शन पे आना और ढेर सारी मजा करना मुझे बहुत अच्छा लगता है. हैप्पी होली टू एवरीवन. किती मस्त. आज प्रेक्षक वर्ग तमाम खुश झालेला आहे. हॉलिवूड, बॉलिवूड, कार्टून्स कुणीच राहिलं नाही, सगळे आलेले आहेत. डेफिनेटली. आणि मेघना एरंडे सगळ्यांना पुन्हा एकदा धुळवडीच्या अनेक अनेक शुभेच्छा. आणि सगळ्या लहान मुलांनी छान रंग खेळावा, पण तो इको फ्रेंडली रंग असावा. आणि आपल्या आई वडिलांच्या सोबत राहा, त्यांच्याबरोबर भरपूर वेळ घालवा, मज्जा करा. आणि ते पाण्याचे जे असे फुगे वगैरे फोडतात ते थोडंसं नियंत्रण हवं आणि ते पूर्णपणे थांबवलेलंच तो बरं. पोरकटपणा आहे आणि त्यांनी इजा होऊ शकते कोणाला, तर तसं नाही झालं पाहिजे. खरंय खरंय. आणि इनफॅक्ट लास्ट टू लास्ट होळीमध्ये माझ्या तोंडात रंग गेला होता. तो इको फ्रेंडलीच होता, पण त्यांनी घसा माझा धरला होता. आणि मग नंतर पुढचे 3 दिवस मी काही डब नाही करू शकले. सो मग ते थोडंसं असं झालं की आता यावेळेस जायचं की नाही होळीला, असं इतपत हे. आणि लहान मुलांच्या डोळ्यात तर रंग जाणं म्हणजे फारच धोकादायक आहे. आणि सण हा आनंददायी असावा. या कलाकारांच्या माध्यमातून मंडळी तुम्हाला हेच सांगायचं, सण हा आनंददायी असावा. साजरा करताना त्याचा आनंद आपल्याला आणि आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांना घ्यायला हवा. त्याचे दुष्परिणाम हे लांबपर्यंत भोगावे लागले तर त्या सणाची मजाच गेली. कारण संस्कृती संस्कार यासाठी हा सण साजरा होतोय, याचं भान आपण सगळ्यांनी राखायला हवं, नाही का? किती छान बोलतेस. आता मी तुझा इंटरव्ह्यू घेते. माय प्लेजर. आज मला खूप छान वाटतंय की आमच्या सगळ्यांपैकीच एक असलेली आज पाहुणी म्हणून तिथे आलेली आहे. नक्कीच. मी तुला सांगेन, जर तुला ह्याच्या कुठलंही क्लिपिंग मिळालं दूरदर्शनचं तर ते तू माझ्या प्रेक्षकांना नक्की दाखव. किलबिल मध्ये हरवलेली खेळणी एक कार्यक्रम होता. त्याच्यानंतर इंग्लिश मालिका होत्या, लर्न लिसन अँड एन्जॉय. म्हणजे माझं जे खूप चांगलं, मी जे काही बरं इंग्लिश बोलू शकते ते दूरदर्शनमुळे. कारण त्यांनी स्पेशली मराठी मुलांना इंग्लिश शिकवण्याची एक 52 एपिसोडची सिरीज बनवली होती, लर्न लिसन अँड एन्जॉय. मी त्याच्यामध्ये होते आणि तेव्हा शिकलेल्या सगळ्या कविता मी माझ्या मुलीला आज म्हणून दाखवू शकते. त्याच्यानंतर या टोपी खाली दडले काय, पटलं तर घ्या. त्याच्यानंतर तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना. अशा कित्येक आणि अनेक माध्यमातून दूरदर्शनमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आणि तुला सांगू, एकदा इथे काम केल्यानंतर इतकी शिस्त आणि इतकं सिस्टमॅटिक असतं की दुसरीकडे काम करताना थोडंसं अरे आमच्या दूरदर्शनला असं नव्हतं, असं होतं. येस. आणि ह्या अभिमानाची गोष्ट असते की डेफिनेटली खूप मस्त वाटतंय. आणि म्हणजे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलं किंवा अगदी गावागावांमध्ये जरी गेलं तरी तिथे फक्त दूरदर्शन पोहोचलेलं असतं, बाकी कुठेच नसतं. त्यामुळे ते एक वेगळं वाटतं. आणि जगभरात खूप मला फिरायची संधी मिळाली. म्हणजे जसं मार्सेला सावरकरांच्या ती जी ऐतिहासिक उडी होती त्याला 100 वर्ष झाली, तेव्हा मी बाबासाहेब पुरंदरेंबरोबर मार्सेला जाऊन तिकडे ते अनुभवलं होतं. किंवा अशा काही ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, दॅट मॅटर्स अ लॉट. आणि मग ते सगळं तुमच्या ह्याच्यामध्ये येतं की कुठेतरी एक ती जाणीव असते आणि मग आपोआपच तसा आदरार्थी आवाज तेव्हा येतो. खरंय. सो क्रिकेटची कॉमेंट्री सुद्धा तू करण्याचा एक वेगळा अनुभव घेतलेला आहे. IPL मध्ये द्वारकानाथ संसगिरींबरोबर मला क्रिकेट कॉमेंट्री करायला मिळाली आणि तो पण एक वेगळा हे होता. तर कामाचा ग्राफ इतका वैविध्यपूर्ण आहे की तो उलगडायचा तासभर कमी पडेल, पण त्याविषयी उल्लेख जो आहे तो थोडा व्हायलाच पाहिजे असं मला वाटतं. म्हणून या सगळ्या गोष्टी मला तुझ्याकडनं ऐकायच्यात. नक्कीच खूप छान वाटतं. आणि कुठेतरी असं वाटतं की म्हणजे कितीही केलं तरी ते कमी पडतंय. रोज काहीतरी एक एक्सप्लोर करायला पाहिजे. आणि जसं मी तुला म्हटलं की एक वाद संवाद आणि सुसंवाद, तर तो तुम्ही तुमच्या प्रेक्षकांबरोबर कसा घडवायचा. तर संवाद हा एक कम्युनिकेशन आहे. तुम्ही त्याच्या थोडंसं निगेटिव्हिटीमध्ये गेलात तर तुमचे वाद होऊ शकतात, पण हेच जर तुमचं कम्युनिकेशन खूप पॉझिटिव्ह असेल, खूप सकारात्मक दृष्टिकोन असेल आयुष्याचा, तर त्या संवादाचा सुसंवाद हा नक्कीच होऊ शकतो. वाव.
या सगळ्याचा तुला डबिंग मध्ये उपयोग खूप होतो. डेफिनेटली, नक्कीच नक्कीच नक्कीच. त्यावेळी होणाऱ्या गमती जमती आम्हाला ऐकायच्यात. गमती जमते म्हणजे आता काय त्याच्यात काय सगळ्यांची मागणी की तुझ्याकडनं अजून अजून आवाज ऐकायचे आहेत, अजून गमती जमती ऐकायच्या आहेत, अजून आव्हानात्मक काय असतं ते ऐकायचंय. डेफिनेटली. आता जसं डॉक्युमेंटरीज किंवा असं असतं तर मग तेव्हा थोडंसं वेगळ्या आवाजात आम्ही असं बोलतो की इतिहास के पन्नों से इतना तो सीख लिया है, जीतने के लिए अनोखे हथियार की जरूरत होती है. सो तिथे ते एक माहितीपटामधला आवाज. थोडंसं, वेगळ्या आवाजात असतं. किंवा जसं मी नेहमी ते माझ्या एका क्लिपिंग मध्ये सुद्धा तू बघितलं असेल की फोनवरती जसा त्यांचा आवाज असतो तो थोडासा वेगळा असतो असं. The subscriber you have called is currently unavailable. Please try again later. तर म्हणजे हे एक पण वेगळा हा आवाज ऐकण्यासाठी माणसं पुन्हा पुन्हा फोन करतात. याचं श्रेय तुझ्याकडेच असतं. नक्कीच. मग रिंगटोन्स असतात वेगवेगळ्या. किंवा आम्ही एक प्रँक केला होता बरं का. म्हणजे एक प्रँक असा होता की एक छोटी मुलगी ती एकटी आहे घरामध्ये आणि ती समोरच्या व्यक्तीला फोन करते आणि रडायला लागते आणि मग ते रेकॉर्डेड होतं. तर तो प्रँक असा होता, 1 एप्रिल साठी होता, एप्रिल फूल साठी. हेलो, कौन बोल रहा है? अंकल मैं घर पे अकेली हूँ, कोई नहीं है, मुझे बहुत डर लग रहा है. आणि मग जो समोरचा माणूस तो पॅनिक होतो अचानक, कोण आहे ही मुलगी आणि का बोलते आणि अच्छा सुनो बेटा वगैरे. आणि मग त्याचा एक बोलायला त्याला वेळ दिला होता की जेवढा वेळ तो मनुष्य बोलेल आणि मग शेवटी एप्रिल फूल असं करून ते बंद केलं होतं. असे प्रँक सुद्धा खूप वेळा माझ्या आवाजात करण्यात आले आहेत, पण ते मी तरुणपणी करत होते. आता मी ते बंद केलंय सगळे असे उद्योग करणं. तू अजूनही तरुणच आहेस. आय अंडरलाईन द वर्ड तरुण आहेस. छोटी मेघना, मोठी मेघना आणि आजी झाल्यावरची मेघना. ओके. वेगवेगळ्या आवाजामध्ये. पहिला छोटा बाळ. छोट्या बाळाला बोलताच येत नाही. मग शाळेत जाणारी. धुळवडीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता ती कॉलेजमध्ये जाणारी आहे. वेल, रंगपंचमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हॅपी होली. त्याच्यानंतर ती आई आहे. अगं बाई, फार फार शुभेच्छा बरं का. धुळवडीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि हो, पुरणाची पोळी खायला नक्की यायचं. आणि आता आजी. धुळवडीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. या रंगमयी उत्सवात मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. मस्त. तर ह्या तरुण अभिनेत्रीचे अजून बरेच उपक्रम आहेत. म्हणजे अगदी खरं सांगायचं तर म्हणजे असं आहे की एका व्यक्तीमध्ये अनेक कला आहेत आणि खरंच रंगाचे 7 रंग असतात, पण कलेच्या माध्यमामध्ये व्यक्ती करावं तेवढं कमी आहे. आणखीन 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 करत नवनवीन क्षितिजाला गवसणी घालण्याची इच्छा असलेलं हे एक वेगळं व्यक्तिमत्व. मेघना एरंडे, तुम्ही आज इथे आलात आणि तुमचे अनेक उपक्रम आहेत. एक कलाकार म्हणून आणि सह्याद्री वाहिनीची प्रतिनिधी म्हणून आणि प्रेक्षक प्रतिनिधी म्हणून तुमच्या सगळ्या उपक्रमांना मनपूर्वक शुभेच्छा देते. तुम्ही अनेक कामामध्ये बिझी असता तरी सुद्धा आज वेळ काढलात, मनपूर्वक आभार मानते. पुन्हा एकदा मंडळी तुम्हा सगळ्यांना धुळवडीच्या शुभेच्छा देते आणि मेघना ताईंचा निरोप घेते. धन्यवाद. नमस्कार.